माता पार्वतीने हे व्रत केलं. आता माता पार्वतीने व्रत करायचं कारण काय, भगवतीने हे व्रत करण्याचं कारण काय? ऑलरेडी भगवतीकडे शिवशंकर शेजारी बसतायत, गरजच नाही, 2 मिनिटात बोलवू शकतात ते. पण त्याचं कारण असं होतं की कार्तिकेय स्वामी भांडण करून गेले होते आईशी, आणि ते जाम दुःख झालं की माझा मुलगा, मी जसं म्हंटल 3 कारणांसाठी. पहिलं कारण रोगराईचं झालं, सुखसमृद्धीचं पण झालं. आता तोच व्यक्ती सुखसमृद्धीने पावलेला आहे, म्हणजे जो आपण आता गुरव म्हटलो, ज्या गुरुवाच्या बाबतीत आपण कोड्याचं म्हटलो, तो व्यक्ती आतापर्यंत सुखसमृद्धीला आलेला आहे. सुखसमृद्धी म्हणजे मी असं म्हणणार नाही लक्झरी लाईफस्टाईल, पण किमान अशा गोष्टी जे आपल्या पोटापाण्यापुरता तरी पैसे असतील. कधी कधी परिस्थिती खूपच दुरावलेली असते, मग त्यांची परिस्थिती सुधारली. माता पार्वतीने हे व्रत केलं व्यवस्थित, 16च्या 16 सोमवाराचे व्यवस्थित व्रत केलं. व्रत केल्यानंतर 17व्या सोमवारी काय झालं नेमकं, कार्तिकेय स्वामी स्वतः कैलाश पर्वतावर आले, आणि त्यांनी येऊन पहिल्यांदा कार्तिक स्वामींनी विचारलं, माते मी तुझ्यावर एवढा क्रोधित होऊन गेलो होतो आणि मी परत कसं काय आलो, माझंच मला कळत नाहीये, हे नेमकं घडलं काय? त्यावेळेला मातांनी सांगितलं की असं असं व्रत केलं म्हणून तू माझ्याकडे परत आलास.